ऋषभ पंत नंतर अजून एका क्रिकेटपटूचा गंभीर अपघात झाल्याचे समोर आले आहे। या खेळाडूच्या बाईकचा चक्काचूर झाला असून IPLच्या लिलावात त्याला 3.6 कोटी रुपये मिळाले होते। पण या अपघातानंतर आता त्याच्या IPLमध्ये खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। ऋषभ पंतचा चारचाकी गाडीमधून अपघात झाला होता, पण हा अपघात बाईक चालवताना झाला आहे। युवा खेळाडू रॉबिन मिंच हा बाईक चालवत असताना एक दुसरी दुचाकी येऊन त्याला धडकली आणि हा अपघात झाला। हा अपघात एवढा गंभीर होता की रॉबिनच्या बाईकचा चक्काचूर झाला आहे। या अपघातात रॉबिनलाही दुखापत झाली आहे, पण सध्याच्या घडीला रॉबिनला मोठी दुखापत झाली नसल्याचे म्हटले जात आहे। पण या अपघातात रॉबिनला मुकामार लागलेला असू शकतो। यासाठी आता रॉबिनच्या काही वैद्यकीय चाचण्या होणार आहेत, त्यामुळे अद्याप रॉबिनची दुखापत कोणत्या स्वरूपाची आहे हे सांगणे कठीण आहे। पण आता या अपघातानंतर त्याला काही दिवस क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे। रॉबिन हा स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे, त्यामुळे IPLच्या लिलावात त्याच्यावर जोरदार बोली लागत होता। पण अखेर रॉबिनला गुजरात टायटन्सच्या संघाने 3.6 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतले। गुजरातचा कर्णधार शुभम गिलची रॉबिनच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती। रॉबिनचे वडील फ्रान्सिस हे विमानतळावर सुरक्षा रक्षकाचे काम करतात। रांचीतील कसोटी सामना आटपून भारतीय संघ रांचीवरून निघत होते, त्यावेळी विमानतळावर फ्रान्सिस आणि गिल यांची भेट झाली होती। त्यावेळी फ्रान्सिस यांनी गिल बरोबर एक फोटोही काढला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। रॉबिन सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, त्यामुळे त्याची दुखापत कोणत्या स्वरूपाची आहे हे अजून समजू शकलेले नाही। जेव्हा त्याच्या दुखापतीचं निदान होईल त्यावेळी तो IPL खेळू शकतो की नाही हे स्पष्ट होऊ शकते।